वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं आमदार शंकर मांडेकर यांनी म्हटलंय। खड्ड्यामुळे लहान मुलाचा अपघात झाला आणि ही दुर्दैवी घटना असं शंकर मांडेकर यांनी म्हटलंय। रस्त्याचा प्रश्न सुटावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करतोय। किती संवेदनशील मी आहे हे जनतेला माहिती असल्याचं शंकर मांडेकर यांनी म्हटलंय। रस्त्यात तर अपघात होणार असं असंवेदनशील वक्तव्य शंकर मांडेकर यांनी केलं। बहुकाल तुम्ही जे वक्तव्य केलं की रस्ते आहेत तर अपघात होतात, त्यावरती तुमच्यावरती बरीच टीका झाली की 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, मात्र या मृत्यूचं सोयसूतक जे आहे ते आमदारांना नाही, अशा पद्धतीनं विधान करणं तुमच्यावरती बरीच टीका जी आहे ती कालपासून होती। खरं तर काल जे माझं विधान झालं त्याचा विपर्यास करण्यात आला हे प्रथम मी या ठिकाणी जाहीर करतो। रस्त्याची जी पूर्वीची रुंदी होती त्याच रुंदीवर या ठिकाणी आजही रस्ते वापरले जातात आणि म्हणून या रस्त्याचं रुंदीकरण होणे काळाची गरज आहे। ते जाय झाले तर हा ट्रॅफिकचा प्रश्न कायमस्वरूपी राहणार आहे याची जाणीव मला असल्यामुळे मी गेली अनेक वर्ष याची मागणी करतोय आणि ते प्रस्ताव सुद्धा माझ्या आता कुठेतरी ही कामं प्रगतीपथावर आहेत। फक्त आमचे भूसंपादनाचे विषय राहिलेत, ते भूसंपादनाचे विषय झाल्यानंतर हे कामं मार्गी लागणार आहे। 11 वर्षाच्या अपघातात मुलाचा मृत्यू झालेला आहे, याच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण आहे? म्हणजे अपघात होतील किंवा मग याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? प्रशासन म्हणून याच्यामध्ये काय कारवाई झाली पाहिजे का, काय वाटतं? प्रशासन म्हणून नक्कीच जबाबदारी छोड कुठलाही अपघात घडला तर जबाबदारी प्रशासनाचीच असते आणि ते नीती घेतलीच पाहिजे। परंतु काल जात असताना ते लहान मुलगा होता, त्याची घरातली मूर्ख होती आणि त्याची गाडी घसरली आणि ती त्या टायर खाली आल्यामुळे त्याचा अंत झाला आणि आमच्या संवेदना त्या कुटुंबाबरोबर आहेत। मी नेहमी सांगितलं उलट त्या कुटुंबाला जे काय सहकार्य करता येईल ते मी माझ्या मित्र आमच्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या तालुक्यातील जनतेच्या वतीनं भविष्य नक्कीच करणार आहे। त्याचं दुःख तुम्हाला नाही म्हणून तुमच्यावरती टीका केली जाते की तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे ते बेजबाबदार आहे किंवा सामाजिक दृष्ट्या योग्य नाही। मी किती संवेदनशील आहे लोकांच्या प्रती हे माझ्या जनतेला सांगायची मला गरज नाही। लोकांना माहिती आहे माझा स्वभाव। लोक गेली 25 वर्ष मला ओळखतात। प्रत्येक सुखदुःखात जाणारा व्यक्ती आहे आणि कुणीही असू द्या आणि एखाद्या कुटुंबात अशी घटना घडली तर त्याच्या मदतीला जाऊन जाणाऱ्यापैकी आम्ही आहेत। जे कोणी चुकीचं माझ्या विधानाचा विपर्यास केलाय असं करू नये, यात राजकारण आणू नये। कॅमेरा पर्सन अजय सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।